महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे। त्याआधी आज 18 नोव्हेंबर रोजी प्रचाराचा अंतिम टप्पा पार पडला। नागपुरातील मध्य नागपूर मतदारसंघात भाजपचे उमेदवार प्रवीण दटके यांनी प्रचाराची धडाकेबाज सांगता केली। प्रचाराच्या अखेरच्या दिवशी प्रवीण दटके यांनी नागरिकांशी संवाद साधत मतदारांशी संवाद साधला। त्यांनी घराघरात जाऊन भेटीगाठी घेतल्या आणि जनतेला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले। मध्य नागपूर मतदारसंघातील निवडणूक चुरशीची ठरत असून मतदारांमध्ये मोठी उत्सुकता आहे। प्रवीण दटके यांनी आपल्या कामगिरीच्या आधारे लोकांची मने जिंकली आहे। नागपूरच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामांमुळे त्यांना व्यापक लोकसमर्थन मिळत आहे। यंदाच्या निवडणुकीत प्रवीण दटके यांना मिळालेला प्रचंड प्रतिसाद आणि त्यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या विकासात्मक उपक्रमामुळे त्यांची विजयाची शक्यता अधिक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। तसेच प्रवीण दटके यांच्या प्रचारार्थ माननीय श्री नितीनजी गडकरी यांची आज जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। प्रतिसाद मोठ्या प्रमाणात भेटत आहे। नक्कीच विधानसभेचे वारे लागलेलेच आहे। इलेक्शनचा गाजावाजा सुरू आहे। आज शेवटचा दिवस आहे। एकंदरीतच कशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद तुम्हाला भेटलेला आहे? नाही, प्रतिसाद तो खूप चांगला मिळतो आहे, कारण आमच्या कार्यकर्त्यांनी आम्ही केलेलं काम जनतेपर्यंत पोहोचवलं आहे। हा काही प्रवीण दटके में मिळणारा प्रतिसाद नाही आहे। इथे जुन्या लोकांचं काम असेल, मी आता मोमीनपुरात आहे, मुल्ला सुल्लामतुल्ला अन्सारी असतील, आमचे फारूक काका असतील, आमचे कामिल भाई आहे, आमचे कदीर भाई आहेत, आमचा गुलाम आहे, आमची सगळी जुनी टीम आहे। इथले आमचे नगरसेवक बालपांडे साहेब यांनी पण इथे काम केलं आहे। इथे आम्ही काम केल्यावर मत मागतोय, कारण आम्ही इथे मुस्लिम लायब्ररीचं काम केलं आहे, आम्ही कब्रस्तानाचं काम केलं आहे, आम्ही आमच्या त्या खमेला म्हणतात त्याचं काम केलं आहे, आम्ही इथे रस्त्यांवर कामं केली आहेत। आम्हाला इथे महाराष्ट्र सरकारकडून 7-7, 8-8 कोटी रुपये मिळाले आहेत। 30 कोटी आम्हाला आमच्या मुस्लिम लायब्ररीचे मिळाले आहेत। त्यामुळे काम केल्यावर मतं मागतोय, म्हणून आम्हाला रिस्पॉन्स मिळतो आहे। त्यामुळे प्रचंड रिस्पॉन्स आहे। इथल्या कार्यकर्त्यांमुळे हा मिळतो आहे, प्रवीण दटकेमुळे नाही। कारण प्रवीण दटकेनी काम केलं असेल तरी ते काम विकास कुंभारे साहेबांनी काम केलं आहे, ते काम आमच्या कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवलं आहे। या मुस्लिम वस्तीत पण आज भाजपच्या उमेदवाराबद्दल एक चांगली प्रतिक्रिया आहे आणि ती एक चांगली प्रतिक्रिया आमच्याकरता आहे। त्यामुळे आम्हालाही उत्साह आहे की मतं मिळतील असा विश्वासही आहे आणि आम्ही परत हिरिरीने काम करू असं वाटतं पण आहे। सभा जी आज आयोजित करण्यात आली होती, एकंदरीतच त्याला रिस्पॉन्स कशा पद्धतीने भेटलेला? नाही, सभा पण उत्तम आहेत, नितीनजींचं भाषण पण उत्तम झालेलं आहे। त्यांनी स्वतः मध्य नागपूरची गॅरंटी घेतली आहे, ओनरशिप घेतली आहे। मग ते हलबा समाज असो, मुस्लिम समाज असो, इतर सगळे समाज असो, त्यांनी सांगितलं आहे की प्रवीण दटकेची गॅरंटी मी घेतो आहे। मी म्हणजे प्रवीण दटके आहे, त्याची गॅरंटी मी घेतो आहे, माझ्या मुलासारखा आहे, त्याचं काम बघा, तो 24/7 अवेलेबल आहे। नितीनजींच्या मुखातून असल्यामुळे नितीनजी जे बोलतात ते खरं असतं, हे लोकांना मान्य आहे। त्यामुळे मी नितीनजींचाही खूप खूप आभारी आहे आणि आमच्या इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा खूप आभारी आहे।